काल मुंबई इंडियन्सनी गुजरात विरुद्धचा सामना 99 धावांनी जिंकला. ही फक्त एका शतकाची कहाणी नाही, तर स्वप्नांसाठी अखंड झगडणाऱ्या एका मुलाच्या असामान्य प्रयत्नाची प्रेरणादायी कथा आहे. तिलक वर्माने IPL 2026मध्ये अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध केवळ 45 चेंडूंमध्ये 101 धावा करत आपले पहिले IPL शतक झळकावले. ही केवळ वेगवान खेळी नव्हती, तर एक विक्रम मोडणारी आणि मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येसह विजय मिळवून देणारी निर्णायक कामगिरी होती. हैदराबादमध्ये एका इलेक्ट्रिशियनच्या घरात जन्मलेला तिलक वर्मा अत्यंत साध्या आणि संघर्षमय परिस्थितीत वाढला. आर्थिक अडचणी इतक्या तीव्र होत्या की त्याच्याकडे स्वतःची बॅट घेण्यासाठीही पैसे नव्हते. तरीही क्रिकेटची आवड आणि स्वप्न मात्र कधीच कमी झाले नाही. तो रोज 40 किलोमीटर प्रवास करून सरावासाठी जात असे. या संपूर्ण प्रवासात त्याला सर्वात मोठा आधार मिळाला त्याचे कोच सलाम बयास यांचा, ज्यांनी त्याला केवळ क्रिकेट शिकवले नाही, तर त्याच्या संघर्षात खंबीर साथ दिली. आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी त्याला जेवण दिले, आपल्या घरात आश्रय दिला आणि त्याच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष दिले, जेणेकरून तो पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल. अंडर 14 संघातून निवड न झाल्यानंतर तो खचला नाही, कारण त्याच्या कोचने त्याला अजून कठोर सरावासाठी प्रेरित केले आणि त्याच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ दिला नाही. पुढील वर्षी त्याने अपार मेहनतीच्या जोरावर 1000हून अधिक धावा करत जबरदस्त पुनरागमन केले आणि स्वतःची निवड तसेच कर्णधारपद मिळवले. तोच तिलक वर्मा IPLमध्ये अवघ्या 45 चेंडूमध्ये शतक झळकावतो आणि हे सिद्ध करतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही. वेल डन तिलक वर्मा. धिस वॉज अ ग्रेट परफॉर्मन्स.